कसं आहे, मी मुरलीधर मंदिरचा देवस्थानचा अध्यक्ष आहे. मी गेली 4 वर्ष त्या माध्यमातून तिथल्या मंडळातल्या आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या बैठका होत असतात. त्यांच्या समस्या ते माझ्याशी मांडत असतात. मग ते मांडत असताना की आपल्याला या प्रभागात काय काय करायला हवं, काय काय सुधारणा करायला पाहिजे. त्याच्यानंतर मी मेन म्हणजे ठराविक मुद्दे हे म्युन्सिपल नगरपालिकेमध्ये असतातच ठरलेले. रस्ते, पाणी, गटार, टॉयलेट्स हे ठराविक मुद्दे आहेत. पण त्याच्या व्यतिरिक्त पण काही मुद्दे असे आहेत की ते आपण बैठकीमध्ये बसवून त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या नगरपालिकेमध्ये गेल्यानंतर आपण सोडवू शकतो. ह्या तर बेसिक गरजा आहेत, त्या करायलाच हव्या. पण दुसऱ्या गरजा पण आहेत की आता म्हटलं तर इलेक्ट्रिकचे पोल सगळे सडले, ते कधी कधी कुठल्याही गाडीवर पडू शकतील अशी अवस्था आहे त्या आळीमध्ये गेल्यानंतर. नंतर अण्णासाहेब खेडेकर टू वडनाका हा जो रोड आहे तो चर्चीचा रोड आहे की तिथे असंख्य अंतर्गत रस्ता असा जो खडकाळ झालाय की प्रसूतीसाठी येणाऱ्या जनता हॉस्पिटलला येणाऱ्या लेडीजच्या आणि यांच्या समस्या एवढ्या दाट आहेत की तिथे गाडी पास होत नाही, ट्रॅफिक जाम होतंय. रस्त्याचा जो मुद्दा आहे, जो आमच्या वाण्यातल्या मुलांनी रस्त्यावर येऊन ज्यावेळी तो रोड करत होते त्या ठेकेदाराला थांबून त्याची क्वालिटी चेक करायला, आणि तो रोड आमचा आता बघा 3-4 वर्ष झाली कसा व्यवस्थित आहे. मग ह्याच्यासाठी जनजागृती होणं गरजेचं आहे. जनजागृती होताना त्याच्याबरोबर तिथला प्रभागातला प्रमुख उपयोगी पडतो. ह्या समस्या मी जाणून घेतल्या. त्याप्रमाणे म्हटलं हा सगळा प्रभागात जिथे जिथे राऊतळी असेल, बेंदरकर गाळी असेल, तिथल्या सगळ्यांच्या समस्या लोकांकडून समजून घेऊन पुढे आपण काय करू शकतो याच्यावर मी सगळ्यांची चर्चा केली.